रोज चित्रविचित्र स्वप्न पडतात आणि असं वाटतं की ते स्वप्न खऱ्या आयुष्यात सत्यात उतरत आहे. मला नाही कळत मॅडम, खरंच माझ्या आयुष्यात असं काही घडलंय का जे मी विसरले आणि तुम्हाला ते माहितीये पण तुम्ही मुद्दाम माझ्यापासून लपवताय. स्वानंदी, हा सगळा विचार करणं बंद कर. तू शांत राहा, तुझं मन शांत ठेव. अरे तुलाच त्रास होणार आहे. तुझ्या डोक्याला मार लागलाय ना, म्हणून कदाचित तुला ही अशी चित्रविचित्र स्वप्न पडतात आणि हे सगळे विचार येत राहणार. डॉक्टरांनी सांगितलंय ना ते. मणी सरांनी तो जो खोटा फोटो बनवला त्याचं काय? हा पण उद्या बोलूया या विषयावर. आता या क्षणी तुला आरामाची गरज आहे स्वानंदी. पण मॅडम, मणी सरांनी माझी मी आहे इथेच. आपण नंतर बोलू. हा, तू झोप ये. अरे काय रे, एवढ्या उशिरा का? कुठे गेला होतास तू? ऑफिसला नाही जायचं तुला? नाही आई, काय ऑफिसला जाण्याचा मूड नाहीये. सकाळी उठून मार्केटला गेलो, फ्रेश भाजी आणली आणि आतमध्ये शेव सुद्धा येतं. कशाला घेऊन आलास? मी नाश्ता करणार होते ना तुझ्यासाठी. हा, ते शेवभाजी खाण्याचा मूड आहे. अच्छा, मग काय झालं, बनवेन ना मी. पण माझ्यापेक्षा जास्त छान तू शेवभाजी बनवतोस, माहितीये ना तुला. तू बनवलेली शेवभाजी स्वानंदीला किती आवडते ती. बर, मी बनवतो, म्हणजे त्यासाठीच आणले खरं तर शेव. तू घेऊन जाशील प्लीज? तू शेवभाजी बनवणार, मी घेऊन जाऊ? का नाही. अरे मुलांनी भाजी बनवली, सुनेला नेऊन द्यायची तर मी नेऊन देणार. थँक्यू. नाही, काय झालं, काल जे काही घडलं त्यामुळे स्वानंदी डिस्टर्ब असतील आणि मला खात्री त्या फार जेवल्याही नसतील. तर त्यांच्या आवडीची भाजी घेऊन गेलीच तर 2 घास खातील तरी ते जास्त. हा, फक्त मी बनवलंय असं नको सांगू. अच्छा, म्हणजे तू बनवली असं नाही सांगायचं? म्हणजे खरंच नाही सांगायचं का? नाही, जर त्यांना आवडली ना तर सांग, मणीने बनवली भाजी. नाही आवडली ना तर पार्सल वगैरे मागवलं म्हणा. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तिला आवडली तर सगळं क्रेडिट तुझं. नवऱ्याने भाजी बनवून पाठवली, वाव. आणि नाही आवडली तर डिलिव्हरी बॉय कडनं मागवली ना, ऑनलाईन. तसं नाही आई, जाऊ दे ना, तुला नाही करणार ते. मी नाही नाही नाही, बरोबर आहे. मला कसं कळणार नाही का? मला नाहीच कळणार. ठीक आहे, तू भाजी बनव, मी घेऊन जाते. तनिषा, 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 1 मिनिट. माझ्या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. तुझी हिम्मत कशी झाली तिकडे यायची? चल निघ माझ्या घरात बाहेर हो. मला काही कळत नाही असं वाटलं तुला? मला सगळे तुझे मनसुबे माहिती आहेत. तुला पुरती ओळखून आहे मी पण तुला पुरती ओळखून आहे. मला माहिती आहे तू किती पाताळ यंत्री असती. एक मिनिट वॉर्डन मॅडम. वॉर्डन मॅडम, माझ्या आईला बोलण्यापूर्वी जरा तोंड आवरा तुम्ही.
मगाशी डॅड असताना मी काही बोललो नाही, याचा अर्थ आम्ही प्रत्येक गोष्ट तुमची ऐकून घेऊ शांतपणे, असा अर्थ काढू नका तुम्ही. काय चुकलं माझ्या मॉमचं? हा, काय चुकलं काय? तुम्ही इथं आमच्या घरात शिरल्यात आमची परवानगी न घेता, हेच माझ्या मॉमने विचारलं तर त्यात चुकलं काय तिचं? तिचा दोष असल्यासारखं काय बोलताय तुम्ही? लाज वाटते का तुम्हाला? लाज तुला वाटायला हवी, तुझ्या आई वडिलांना वाटायला हवी. या परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्ही मनीषी कसे वागताय हे माहितीये मला. तो काही बोलत नाहीये, पण तुम्ही विसरताय त्याची आई अजून जिवंत आहे. स्वानंदीच्या मनात मणीबद्दल विष कालवताय, पण परत तुम्ही विसरताय. आणि स्वानंदीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मी सांगेन ती नक्की ऐकणार. आणि विसरू नका, माझी नजर तुम्हा सगळ्यांवर आहे. माझ्या नातवाचे आबाळ झाले तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. मी घरातनं निघाले तेव्हा ही ताईडी घरी नव्हती. फोन करते तर फोन उचलत नाहीये. लंच टाइम झालाय ना, सगळे गेले जेवायला आणि त्यात पण तू काम करतेस. इतकं डेडिकेशन्स. अगं काल तुला चक्कर येऊन पडली होतीस तू, थोडासा आराम कर. मॅडम हो लंच ब्रेक झालाय, मी ताईडीला फोन करत होते. पण मॅडम तुम्ही इथे ऑफिसला अचानक? मी येऊ शकत नाही ऑफिसमध्ये माझ्या मुलीला भेटायला? नाही नाही नाही, तसं नाही, मी सहज विचारलं. नाही तसं मी कारणानेच आले, तुझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते. तुम्ही जेवण आणलंय माझ्यासाठी? बरं झालं तुम्ही आलात. आत्ताच लंच ब्रेक झाला आणि मला खूप भूक लागली होती. बरं तुम्ही बसा, मी पटकन हात धुवून आले.